तर मुंबईमध्ये देशातलं टेस्लाच्या पहिल्या कार शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि यावेळी ते बोलत होते। पुढची बातमी पाहूयात। देशात 200 ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत। टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी गेली होती। चार्टर्ड अकाउंट टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। पक्षाच्या नावानं देणग्या स्वीकारून कर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला। कारवाईमध्ये संभाजीनगरच्या सीए फर्मचाही समावेश आहे। देणगीसाठी 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय आणि यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, कोणकोणत्या ठिकाणी ही छापेमारी झाली आहे, काय नेमकं कारवाईचं स्वरूप आहे? नक्कीच ही सगळी कारवाई देशभरात आहे। आयकर विभागाकडून ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 200 ठिकाणी अशी कारवाई झाल्याची माहिती मिळते। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कोर्ट परिसरात आहे। कोर्टाच्या मागचा हा परिसर आहे। या ठिकाणी देखील एका क्लासेसवर ही कारवाई झाली। कालपासून ही कारवाई सुरू आहे। आसवा ब्रदर्स असं या क्लासेसचं नाव आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही या वरती जे आहे तर कारवाई सुरू आहे। या ठिकाणी पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। वरती काही अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती मिळते। काल रात्रीपासून ही सगळी चौकशी सुरू आहे आणि या क्लासेसचे जे ओनर आहेत त्यांना देखील ताब्यात घेतल्याचं कळतं आहे। त्यांची देखील चौकशी सुरू असल्याचं कळत आहे आणि या क्लासेस मधले बरेच कागदपत्र आणि अकाउंटशी संबंधित गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील ताब्यात घेतल्याची जी आहे तर माहिती मिळते। आणि याच क्लासेसच्या 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचेसवर देखील कार्यालय असेल त्या ठिकाणी ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर कालपासून ही देशभरात कारवाई सुरू आहे आणि या कारवाईत अनेक ठिकाणी जे आहे तर देणग्या ज्या आहेत जे पक्षासाठी बनावट देणग्या देऊन जे आहे तर घोटाळा केल्याचा आरोप जे आहे तर यांच्यावर आहे। आणि या सीए बंधूंनी ज्यांच्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या सीए बंधूंनी तब्बल 300 कोटींचा घोटाळा केल्याची देखील माहिती मिळते। यासाठी आयकर विभागाने काल वेगवेगळ्या राज्यात जे आहे तर कारवाई सुरू केली होती आणि त्यात अनेक ठिकाणी झाडाझडती घेण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच कारवाई सुरू आहे। 70हून अधिकारी या सगळ्या कारवाईच्या ताफ्यात असल्याची देखील माहिती मिळते आहे। आणि आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात या संभाजीनगरमध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे आणि पंजाब असेल किंवा इतर राज्यांमध्ये देखील अशीच कारवाई सुरू आहे। जे आयकर भरण्याची पद्धत असते त्यात बनावट पद्धतीने आयकर वाचवण्यासाठी काही जे आहे तर कागदपत्रांची वापरण्यात आल्याचा आरोप आहे। आणि या सगळ्या गोष्टीने जे आहे तर आयकर विभाग या 200 ठिकाणी आता चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संभाजीनगरमध्ये देखील अशीच कारवाई सुरू आहे। कालपासून ही सगळी कारवाई सुरू होती। तब्बल आता 20 ते 25 तास होत आलेले आहेत तरीही या कारवाईमध्ये जे आहे तर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आयकर विभागाचे अधिकारी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। अनेक कागदपत्र देखील त्यांनी आतापर्यंत ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि कालपासून सुरू असलेली कारवाई अजूनही संभाजीनगरमध्ये सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। मोहसिन, या कारवाई संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।